श्री स्वामी समर्थ. तर आज मी आणि मम्मी आलो होतो एक्झिबिशनला आणि सगळ्यात पहिलं तर वेलकम टू माय मिनी व्लॉग. इथे एक्झिबिशनला खूप काही वेगवेगळं बघायला मिळालं मला. आणि जे पुण्यात राहणार आहेत त्यांना पु ल देशपांडे गार्डन माहीत असेल तर सगळ्यात मोठं एक्झिबिशन हे इथे लागलेलं होतं. सो जे कोणी म्हणजे आज खरं तर लास्ट डे आहे याचा आणि आम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं बट वेळ नव्हता मिळत. सो जे कोणी इथे गेलं नाही आहे ते अजूनही टाईम आहे 8 वाजेपर्यंत, ते नक्कीच एकदा जाऊन इथे विजिट करा. खूप सुंदर ड्रेसेस कुर्तीज आहेत इथे, हे इयरिंग्स. आणि इथे एक्झिबिशनला जे काही आहे ना ते सगळं हँडमेड आहे. सो त्याची कॉस्टिंगसुद्धा तशीच आहे. तुम्ही किती पण छोटी वस्तू घ्या किंवा मोठी घ्या, ते 1000च्या वरतीच आहे. 1000च्या खाली ते तुम्हाला काहीच मिळणार नाही. हे सगळं शिंपल्या वगैरे शिंपल्यांनी बनवलेलं आहे. शेल्स, इयरिंग्स, स्पून्स, जे काय आहे ते हे सगळं त्यांनी बनवलं आहे. आणि हे पूर्ण हँडमेड आहे. हे काही आर्टिफॅक्ट्स होते, खूप सुंदर होते हे पण, आणि तेवढंच हेवीसुद्धा होते. नंतर इथे शिवाजी महाराजांची म्हणजे एक डेकोरेटिव्ह अशी गोधडी जी असते ना त्यांनी बनवलं होतं. खूप सुंदर होतं ते पण. नंतर असंच फिरलो आम्ही इकडे तिकडे. हे मातीचे कुकर वगैरे होते इथे आणि खूप हेवी होतं ते पण, खूप सुंदर बनवलेलं होतं. इथे असं फॉरेनर्स वगैरे पण खूप जास्त प्रमाणात होते आणि भरपूर काही नवीन गोष्टी मला इथे आल्यावर बघायला मिळाल्या. सो अजूनही वेळ आहे. ज्यांनी कोणी विजिट नसेल केलं त्यांनी नक्कीच जाऊन तिथे विजिट करा. खूप सुंदर, म्हणजे तुम्हाला भरपूर काही बघायला मिळेल. तर हे जे काय आहे सगळं बांबूनी बनलेलं आहे. इथे फाउंटेन्स वगैरेसुद्धा बांबूनी बनवलेत. नंतर अजून पण भरपूर काही आहे. तर इथे मम्मीचे थोडेसे फोटोज वगैरे काढले. हे जे दाखवते तुम्हाला हे सगळं काचेचं बनलेलं आहे. हे खरं तर आपल्या यूजचं नव्हतं, कारण एकदा पडलं की मग फुटलं. तर हे खूप क्यूट होतं. नंतर हे सगळं डेनिमचं होतं. सगळ्या पर्स डेनिमच्या होत्या, त्यांना पॉकेट वगैरे होतं. खूप सुंदर होतं. नंतर हे सगळं बघून झालो आणि आम्ही गेलो पार्किंगकडे. गाडी काढली आणि भूक खूप लागली होती. नंतर इथे आम्ही मिसळ आणि पुलाव खाल्ला. त्याच्यासाठी